आज पण तेच झाले बघा. हे म्हणतंय माझ्यासाठी घेवड्याची शेंग बनव, तर एक म्हणते माझ्यासाठी शेपूची भाजी बनव. मग काय परत दोन्ही पण भाज्या बनवायला लागल्या. तर इकडे बघा अगोदर ना मी शेपूची भाजी बनवून ठेवलेली, परत ते घेवड्याची शेंग. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता ना सकाळची 8:30 पावणे 9 वाजत आलेत बघा. तर ह्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नाही. तिकडं कणिक वगैरे मळून ठेवलेलं. तर जरा रेशनचं गहू असल्यामुळे बघा अगोदरच कणिक मळून मळून ठेवावं लागते. मम्मी जेवायला काय काय बनवलंय? जेवायला चपात्या बनवायच्या चालू आहेत त्या, आणि माऊलीच्या आवडीचं बघा सगळ्यात फेवरेट आहे ना. आणि बऱ्याच दिवसातून बनवले असं मस्त शेपूची भाजी. आणि इकडं म्हणलं तर असं मस्त घेवड्याची शेंग बनवलेली मी. तर चपात्या बनवायचं चालू आहे त्या. आणि त्याला ना सकाळी सकाळी ना चहा चपाती खायचं होतं, तर चहा बनवलाय बघा माऊलीसाठी असं मस्त. आणि चपाती खायची आहे. आणि तुला काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं तुला? छान चपाती. चहा चपाती. एवढी चपाती करपली माऊलीच्या नादात ना, बोलण्यात ना एवढी चपाती करपली. आता ही चपाती तुला देणार आहे मी. हा. बरं का, डब्यासाठी तुला देणार आहे. हा. दिवशी ना मी नात्या अकलूजला गेलो होतो बघा. आणि त्या दिवशी ना आम्ही बरंच काही साहित्य ना खरेदी केलं होतं. तर भरपूर असं सामान आणलं होतं, जे काही आपल्या संसारात लागणारे बघा जे काही वस्तू आहेत ना, ते बरंच काही आणलेलं. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर असं बघा साड्या वगैरे अडकवण्यासाठी ना असं 3 हँगर आणलेत. तर प्रत्येक वस्तू ना 23 रुपयाला होती. तर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर कोणती का वस्तू असं ना बरंच काय होतं संसारामध्ये लागणारं. कोणत्या वस्तूंची तिथं कोणत्याच गोष्टीची तिथं कमी नव्हती. तर भरपूर असं सामान होतं. तर हे बघा असं हँगर आणलेत आम्ही. हे पण 23 रुपयामध्येच आहे. तर असं बघा छोटे छोट्या भरणे आणलेले आहेत. आणि बघा हे असं कोथिंबीर म्हणा, परत जे काही हिरवी मिरची वगैरे असते ना, तर ते ठेवण्यासाठी ना असं मी आणलेले. अशी छोटी, तर ह्याला काय म्हणते ते मला माहीत नाही. पण असं एक छोटीशी भरणीच म्हणते मी. आणि इकडे ना असं जे काही असेल बघा डाळी वगैरे ठेवण्यासाठी असं एक भरणी आणलेली. तर 2-2 भरणी आणल्या अशा पद्धतीच्या. अशा ना 2-2 भरण्या, तर वेगवेगळ्या कलरच्या. एवढं छान होतं ना तिथं साहित्य जे काही सामान होतं ना. तर परत एकदा अशाच 2 भरणी आणले. हे बघा हे आहे झाकण. अशा प्रकारे ना हे 2 भरणी आणलेले. आणि बघा चिकटपट्टी वगैरे किंवा चिकटटे आणलेले. तर म्हणलं असं कशाला तर लागलं तर ते पण जे काही वस्तू असेल ते 23 रुपयाला. आणि हे म्हणलं तर हे पितांबरी बघा हे पण 23 रुपयाला. आणि हे डिशवॉश पण आणलेले मी, भांडे वगैरे घासण्यासाठी. तर जे काही वस्तू असतात ते 23 रुपयाला होते. परत हे फिनील हे पण 23 मध्येच होतं. तर काय म्हणतात ना तर हे बघा गौरी गणपतीसाठी ना जे काही खाऊ आपण बनवतो तर ते खाऊ ठेवण्यासाठी अशा डिश आणलेले. तर 6 डिश आणलेलेत मी. तर एक डिश ह्यातली 23 रुपयाला होती. तर म्हणतेत ना काय म्हणते तसं छोटा पॅकेट बडा धमाका असं काम झालेलं होतं. आणि इतकी गर्दी होती ना, भरपूर अशी गर्दी होती तिथं हे खाण्यासाठी. अशा ना 2-2 डिश आणलेले. जरा वेगवेगळे आले तर 6 आणलेलेत मी. गौरी गणपतीसाठी आपण जे खाऊ बनवतो, फराळाचं बनवतो ते ठेवण्यासाठी. आणि अशी इतकी भांडी ना, माझी इतकी भांडी गुतायची ना तिथं गौरीच्या वेळेस भरपूर असं. आणि पोहे वगैरे खाण्यासाठी बघा हे असं चमचे आणलेत. तर हे पण चमचे 23 मध्येच आहे. 6 चमचे आले. हे म्हटलं तर हे असं छोटंसं टोपलं. तर कांदा म्हणा, लसूण म्हणा, काही का असं ना म्हणून ठेवण्यासाठी छोटंसं टोपलं असं. आणि एवढं छान क्वालिटी ना, तर माहीत नाही. तर 23 रुपयाच्या मानाने बरंच म्हणावं. जेवढे दिवस टिकल तेवढे दिवस. बॉडीचे पप्पा म्हणत होते जास्त दिवस टिकू शकणार नाही, कारण ते थोडंसं कडक प्लास्टिक आहे. आणि हे पण एक
एक छोटीशी अशी भरणी डाळी वगैरे ठेवण्यासाठी. माझ्याकडनं जरा भरणीची कमी होती तर मी एक 6 भरणी आणलेली. ही एक छोटीशी आणलेली. तर चहा पावडर वगैरे ठेवता येईल म्हणून. आणि जसं की आपण काय पण ठेवतो तसं आणल्यानंतर काय नाही का असलं बडीशेप वगैरे काही पण ठेवतो. तर ही एक छोटीशी भरणी आणलेली मी. आणि माझ्याकडे ना उशीला खोळा नव्हते बघा. बरेच दिवस झालं उशीला खोळा नव्हत्या. तर अशा बघा वेगवेगळ्या ना नाही वेगवेगळ्या ना एकसारख्या 2 ना अशा उशीच्या खोळा आणलेल्या. खूप छान असं उशीच्या खोळ्याच्या. आत्यांनी पण बरंच काही शॉपिंग केलेलं आहे आणि मी जितकं केलं आहे तितकंच आत्यांनी पण घेतलेलं आहे. तर त्यांना बघा असे जे डब्बा आहेत ना जे डब्बा आहेत ना ते घेतलेले. तर मुलांना का नाही अशाच पद्धतीचं ना जरा वेगळं डब्बं होतं. तर मुलांना बघा शाळेत त्यांना भात वाटण्यासाठी आत्याने एक 6-7 डब्बं आणलं होतं. तर ती पोरांना वाटून पण टाकले लगेच काल. ते माझं म्हणून तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं. तर हे बघा अशा वस्तू आणले तो त्याला टिप वगैरे मारून घेते म्हणजे की जास्त दिवस टिकल. म्हणजे एक छोटीशी शिलाई असते जास्त अंतरावर शिलाई असते. हे टिपला लगेच निघून जाते. म्हणजे चला आपलं टिप मारूया. मिशनीवरती मोटरवरती टिप मारले ते काही निघून जात नाही. कशी वाटली माझी शॉपिंग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा खूप साऱ्या वस्तू खरेदी करून आणल्या आहेत आणि तिथं बरंच काय होतं पाय पुसणे वगैरे होते. आत्यांनी पाय पुसणे वगैरे आणली तर दाखवलं तुम्ही. तर मी काय आणले नाही असल्यामुळं तर बरंच काही होतं बघा. एवढी सारी ना शॉपिंग केलेली. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6:30 आणि आता माझं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि कपडे पण आले होते बघा अर्जंट टिपा मारायला तर ते पण चालू आहे. तर स्वयंपाक ना काय बनवायचं ते सांगते तुम्हाला पुढं. तर इकडे चाललंय अक्षताचा आणि तिच्या मैत्रिणीचा अभ्यास बघा. अभ्यास करायचा चालू आहे. आणि थोडीशी बघा कपडे वगैरे आलेली मला टिप मारायला. तर इकडे टिप मारायला घेतले तर आज माऊलीचे पप्पा पण लवकर आलेत आणि आज एक पण दळण नाही. आणि मला बाजरी दळायची होती बघा. अक्षयला ना बाजरीची भाकरी खायची होती तर बाजरी दळायची होती ना मला. मी बाजरी पण दळून घेतली. आणि आता मिशनीवरती बसायचं काम चालू आहे. आणि माऊलीचे पप्पा आलेत तर म्हणलं चला चहा वगैरे बनवायला घेऊया. आणि अगोदर म्हणलं भाजीचं वाटण करून ठेवूया. असं लसूण घेतला होता. आणि माऊलीच्या पप्पांनी बघा येताना ना मस्त गरमागरम वडापाव आणलेले माऊलीसाठी. जरा वेगळं काय करायचं म्हणलं की माऊलीला बघा काय नाही काय आणावं लागतं. आणि माऊलीचं म्हणणं असतं मला वडापाव किंवा समोसे वगैरे भेळ वगैरे असले. समोसा नसलं तरी चालते पण भेळ वगैरे पाहिजे त्याला. तर बघू मी काय बनवणार आहे. एखादी गोष्ट करायला गेलं बघा ते काही होत नाही. तर आज बनवायची होती मला अंडा करी तर ते जे व्हिडिओ शूट करायचं राहूनच गेलं. तर आलं लसूण खोबरं कोथिंबीरची सगळी पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर अंडे वगैरे सोलून घेतली. आणि जे काय आपलं थोडंसं बघा आज थोडंसं बाजरीचं पीठ भाजलं नव्हतं तर आज थोडीशी डाळे भाजले होते ते थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतले. थोडंसं कोमट पाणी केलं. त्याच्यानंतर ते सगळं छान असं टाकून सगळं फोडणी दिली. आणि वरून बघा थोडीशी कोथिंबीर टाकून ना छान असं सजवून घेतले आपले अंड्याचे अंडा करी. आणि सोबत तोंडी लावण्यासाठी बाजरीच्या भाकरी सोबत कांदा. तर असा बेत होता आपला संध्याकाळच्या जेवणाचा.